महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आपल्यासाठी घेऊन आलेली आहे ती म्हणजे शिष्यवृत्तीची परीक्षा। तर ही शिष्यवृत्तीची परीक्षा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या वर्गांसाठी आयोजित केली जाते आणि एक आनंदाची गोष्ट अशी आहे की इयत्ता 4थी मध्ये 7वी मध्ये त्यानंतर इयत्ता 4थी मध्ये 7वी मध्ये शिकणारे जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा यावर्षी ही शिष्यवृत्तीची परीक्षा होणार आहे। तसेच 5वी मध्ये आणि 8वी मध्ये शिकणारे जे काही विद्यार्थी होते यांच्यासाठी सुद्धा ही परीक्षा आहे। आपल्याला माहित आहे की 5वी आणि 8वी साठी शिष्यवृत्तीची परीक्षा असायची, स्कॉलरशिपची परीक्षा असायची, पण पुढच्या वर्षीपासून ती फक्त 4थी आणि 7वी साठीच असणार आहे। पण यावर्षी मात्र या दोनही वर्गांना निश्चितच संधी आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांनी सुद्धा या स्पर्धेच्या युगामध्ये आपलं पहिलं पाऊल नक्कीच टाका, अभ्यासाला लागा, वेगवेगळ्या विषयाची तयारी करा आणि शिष्यवृत्तीमध्ये नक्कीच यश संपादन करा। काही न करण्यापेक्षा अभ्यास केलेला कधीही चांगला आहे, म्हणून आपणही फॉर्म भरा, फॉर्म भरणे सुरू झालेले आहे आणि तयारीला लागा, जेणेकरून स्पर्धेच्या युगातलं पहिलं पाऊल आपल्याला निश्चित करायचं आहे। आपल्याला जर मार्गदर्शन हवं असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येणार आहोत, ते पाहत राहा।